नमस्कार. आपले हे प्रकरण सहकारी संस्थांचे संघटन या प्रकरणातील सहकारी संस्थेच्या सभासदाचा अर्थ, सभासदाची व्याख्या, सभासदाची पात्रता आणि सभासदत्व रद्द होण्याची कारणे या भागाची उजळणी आपण मागच्या तासिकेला केलेली आहे. आज आपण पुढील जो भाग आहे, सभासदाचे प्रकार, सभासदाचे अधिकार आणि सभासदाच्या जबाबदाऱ्या या भागाची उजळणी आपण करणार आहोत. अगदी थोडक्यामध्ये आपण ही उजळणी करणार आहोत, त्यामुळे आपल्याला हा भाग अधिक समजून घ्यायला मदत होऊ शकेल. सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रकार. सहकारी संस्थेच्या सभासदांचे 4 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे क्रियाशील सभासद. आता क्रियाशील सभासद कोणाला म्हणायचे? तर जो सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये भाग घेतो, जो सभासद सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये भाग घेतो. हे बघा, सहकारी संस्थेचा सभासद दैनंदिन कामकाजामध्ये भाग नाही घेत. सहकारी संस्थेच्या कारभारात भाग घेतो याचा अर्थ असा आहे की संस्थेच्या वार्षिक सभा म्हणजे अधिमंडळाची वार्षिक सभा, या अधिमंडळाच्या वार्षिक सभेला जो हजर राहतो त्या सभेच्या कामकाजामध्ये भाग घेतो, असा अर्थ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेल्या सेवांचा किमान मर्यादेत वापर करतो. म्हणजे संस्था समजा पतसंस्था असेल, कर्ज देणारी संस्था, तर आपल्या संस्थेकडून त्याने कर्ज घ्यायला पाहिजे, असा याचा अर्थ आहे. सेवांचा वापर करणे म्हणजे कर्ज देणारी जर आपली संस्था असेल तर तुम्ही कर्ज सभासद जर असाल तर तुम्ही कर्ज घ्यायला पाहिजे, असं जो करतो. म्हणजे संस्थेच्या वार्षिक सभांना, अधिमंडळाच्या वार्षिक सभांना जो हजर राहतो, सभेतील चर्चेत भाग घेतो आणि संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा किंवा साधनांचा किमान म्हणजे त्यानं ती सेवा घ्यायला पाहिजे, संस्थेकडून किमान मर्यादेत वापर करतो, त्याला म्हणायचं क्रियाशील सभासद. हे जे क्रियाशील सभासद असतात, या सभासदांना सर्व प्रकारचे अधिकार असतात. ते अधिमंडळाच्या वार्षिक सभेची, विशेष सभेची सूचना मिळवू शकतात. शिवाय या सभांच्या कामकाजामध्ये ते भाग घेतात, सभेतील चर्चेत भाग घेतात. सभेमध्ये मतदान करायची वेळ आली, एखाद्या विषयावरती जर मतदान घ्यायची वेळ आली तर हे मतदान करू शकतात. संस्थेकडून दिलेला लाभांश यांना मिळवता येतो. संस्थेची हिशेब पुस्तके, हिशेब पत्रके यांना पाहण्याचा अधिकार असतो. सर्व प्रकारचे अधिकार या क्रियाशील सभासदांना प्राप्त असतात. तर हा पहिला प्रकार, क्रियाशील सभासद. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अक्रियाशील सभासद. आता अक्रियाशील सभासद कोणाला म्हणायचं? तर क्रियाशील सभासदाच्या विरुद्ध. विरुद्ध म्हणजे कसं? तर जो सभासद अधिमंडळाच्या वार्षिक सभांना हजर राहत नाही, वार्षिक सभांना हजर राहत नाही म्हणजे कसं ते सांगतो. सलग 5 वार्षिक सभा झाल्या, एका वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी,
मग सलग 5 वर्षाच्या 5 वार्षिक सभा झाल्या, पण या 5ही वर्षातील वार्षिक सभांना सभासद हजर नाहीये. एकाही सभेला नाही, किमान एका तरी सभेला तो हजर राहायला पाहिजे. 5 सभांच्या मधली कुठली तरी एक सभा, त्या सभेला त्यानं उपस्थिती दाखवायला पाहिजे. तर ती दाखवलेली नाही, उपस्थित तो राहिलेला नाही. आणि त्या 5 वर्षामध्ये त्यानं संस्थेकडून दिली जाणारी जी सेवा, किमान सेवा, त्यानं ती घ्यायला पाहिजे, ती घेतलेली नाही. म्हणजे मगाशी तुम्हाला मी सांगितलं की सहकारी पतसंस्था आहे. या सहकारी पतसंस्थेकडून कर्ज दिलं जातं. त्या सलग 5 वर्षामध्ये तो संस्थेकडे कर्ज घ्यायला गेलेलाच नाही. त्या 5 वर्षामध्ये किमान एकदा तरी थोडंफार का असेना कर्ज त्यानं घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे 5 वर्षात तो एकाही वार्षिक सभेला हजर राहिलेला नाही. त्या 5 वर्षामध्ये त्याने संस्थेकडून दिली जाणारी जी सेवा आहे ती त्यानं घेतलेली नाही. असा जो सभासद असतो त्याला अक्रियाशील सभासद असं समजलं जातं, ठरवलं जातं. अर्थात त्याला ते कळवलं जातं अक्रियाशील सभासद झाल्याचं. आणि असा जो अक्रियाशील सभासद असतो, या अक्रियाशील सभासदाने जर त्याला क्रियाशील सभासद व्हायचं असेल तर त्याने क्रियाशील सभासद होण्यासाठीचे जे निकष आहेत ते पूर्ण केले पाहिजे. म्हणजे पुढे जी वार्षिक सभा होईल पुढील वर्षी, अक्रियाशील सभासद झाल्याच्या नंतर त्या वार्षिक सभेला त्यानं हजर राहावं, संस्थेकडून दिली जाणारी सेवा जी असेल ती घ्यावी, पतसंस्था असेल तर तिच्याकडून दिलं जाणारं कर्ज घ्यावं त्याने. म्हणजे जे निकष आवश्यक आहेत क्रियाशील सभासद होण्यासाठीचे ते त्यानं पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील सभासद ठरतो. तर हा अक्रियाशील सभासद हा दुसरा प्रकार आहे. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सहयोगी किंवा संयुक्त सभासद. तर सहयोगी सभासद म्हणजे काय? तर काही सभासद नव्हे, काही व्यक्ती संस्थेचं सभासदत्व जेव्हा मिळवतात तेव्हा ते संयुक्तपणे मिळवतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन संस्थेकडे सभासदत्व प्राप्तीचा अर्ज करतात किंवा सभासदत्व मिळवण्यासाठी अर्ज करतात. आणि संस्थेचं भागभांडवल सुद्धा ते सर्वजण मिळून भरतात, एकत्रित भरतात. म्हणजे एक अर्ज केला सगळ्यांनी मिळून, भागभांडवल सगळ्यांनी मिळून संस्थेला दिलं. संस्था असं सभासदत्व देत असते. काही संस्थांच्या बाबतीत असं असतं. तर हे जे लोक आहेत त्यांना संस्था सभासद करून घेते, त्यांना भाग प्रमाणपत्र देते, शेअर सर्टिफिकेट देते. हे शेअर सर्टिफिकेट देत असताना त्या शेअर सर्टिफिकेटवरती जितक्या लोकांनी ते सभासदत्व मागितलेलं आहे, म्हणजे 4 असतील 5 असतील, जेवढे संयुक्तपणे ज्यांनी सभासदत्व मागितलेलं आहे त्या 4 किंवा 5 लोकांची नावं त्या भाग प्रमाणपत्रावर लिहिली जातात. उल्लेख केला जातो त्या 5ही व्यक्तींचा. मग या 5 व्यक्तीमध्ये प्रथम स्थानी ज्याचं नाव असतं, कुणाचं तरी प्रथम स्थानी नाव असणार भाग प्रमाणपत्रावरती. मग प्रथम स्थानी जे नाव असेल तो सोडून उरलेले जे लोक आहेत, म्हणजे 2 भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर ज्याचं नाव आहे, तिसऱ्या क्रमांकावर ज्याचं नाव आहे, चौथ्या क्रमांकावर, 5व्या क्रमांकावर ज्याचं नाव आहे,
किंवा आणखी पुढे जी काही नावं असतील, ते ज्या व्यक्तींची नावं असतील, त्या सगळ्यांना सहयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद असं म्हटलं जातं. म्हणजे संयुक्तपणे जेव्हा भाग धारण केला जातो तेव्हा काही व्यक्ती या सहयोगी सभासद ठरतात. या सहयोगी सभासदांना क्रियाशील सभासदासारखे किंवा प्रथम स्थानी जो सभासद असतो, भाग प्रमाणपत्रावर ज्याचं नाव प्रथम स्थानी असतं, तो क्रियाशील सभासद समजला जातो. मग त्याला जे अधिकार प्राप्त असतात ते उरलेल्या व्यक्तींना नसतात, उरलेल्या सभासदांना नसतात. म्हणजे सहयोगी सभासदांना ते अधिकार नसतात. तो म्हणजे प्रथम स्थानी असणारा जो सभासद आहे तो जर गैरहजर असेल, तो संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकत नसेल, तर त्याच्या पूर्व परवानगीने हे सहयोगी सभासद जाऊ शकतात आणि संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. पण सर्वच अधिकार मिळतात असं नाही. काही ठराविक म्हणजे सभेला हजर राहू शकतील, सभेमध्ये मतदान करू शकतील, लाभांशाची रक्कम घेऊ शकतील, पण निवडणूक व्यवस्थापन समितीची नाही लढवू शकणार. हे असे काही अधिकार असतात की त्यांना मिळवता येत नाहीत किंवा त्यांना दिले जात नाहीत. तर असा हा सहयोगी सभासद हा एक प्रकार आहे. शेवटचा जो प्रकार आहे म्हणजे नाममात्र किंवा नामधारी सभासद. कसं आहे, सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेने आपल्या सभासदांशीच व्यवहार केला पाहिजे. आता समजा पतसंस्था असेल तर सभासदालाच कर्ज दिलं पाहिजे. ज्या व्यक्तीला सभासद होता येत नाही अशा व्यक्तीला कर्ज द्यायचं नाही. पण कधी कधी काय होतं, संस्थेच्या हितासाठी किंवा अन्य काही कारणास्तव ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना कर्ज द्यावं लागतं. ह्या व्यक्तींना म्हणजे त्यांना सभासद होता येत नाही संस्थेचं. आपण जो सभासद म्हणतो ना, की व्यक्ती संस्थेकडे अर्ज करते, भागभांडवल करते, भरते, मग सभासदत्व मिळवते. म्हणजे संस्थेचा तो व्यक्ती सभासद होऊ शकत नाही, क्रियाशील सभासद होऊ शकत नाही, सभासद होऊ शकत नाही. मग अशा व्यक्तीला संस्थेच्या उपविधीनुसार त्याच्याकडून नाममात्र फी घेतली जाते. नॉमिनल फी घेऊन त्याला सभासदत्व दिलं जातं. हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं सभासदत्व, त्या व्यवहारापुरतं असतं. कारण ती व्यक्ती संस्थेच्या सभासदत्वासाठीचे जे निकष असतात ते पूर्ण करू शकत नसते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सभासदत्व देता येत नाही. मग अशा व्यक्तीला जर कर्ज द्यायचं असेल तर ते देता येणार नाही ना. मग कर्ज तर द्यायचं आहे संस्थेला, मग संस्थेला काय करून घ्यावं लागतं, त्याला नॉमिनल मेंबर करून घ्यावं लागतं. तर सहकारी संस्थेच्या उपविधीनुसार नाममात्र सभासद म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केलेले असते तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. हा संस्थेचा जो सभासद असतो तो फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये सभासद असतो. त्या विशिष्ट व्यवहारापुरतं त्याचं सभासदत्व असतं. तो व्यवहार संपला की त्या व्यक्तीचं सभासदत्व हे संपुष्टात आपोआपच येत असतं. याला भाग प्रमाणपत्र वगैरे दिलं जात नाही, कारण भाग भांडवल या व्यक्तीनं खरेदी केलेलं नसतं. त्यामुळे त्याला कोणतेच अधिकार नसतात, कारण नाममात्र सभासद हा सहकारी संस्थेचा मालक नसतो. सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो आणि मालकाला सगळे अधिकार असतात. नाममात्र सभासदाला अशा प्रकारचे अधिकार नसतात. तर सहकारी संस्थेच्या सभासदाचे हे 4 प्रकार आहेत. अतिशय सोपे आहेत. क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी किंवा संयुक्त सभासद, नाममात्र किंवा नामधारी सभासद.
तर हे प्रकार परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. फरक स्पष्ट करा या प्रश्नाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तेव्हा हा भाग व्यवस्थित अभ्यासून ठेवा. ओके. आपण सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रकार बघितले. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की क्रियाशील सभासदाला सर्व प्रकारचे अधिकार असतात आणि तेच अधिकार आपण सभासदांचे अधिकार म्हणून बघणार आहोत. सभासदांचे अधिकार म्हणजे क्रियाशील सभासदाला असलेले अधिकार असा त्याचा अर्थ आहे. तर या क्रियाशील सभासदाला किंवा सहकारी संस्थेच्या सभासदाला कोणते अधिकार असतात? बघा, पहिला जो अधिकार आहे भाग प्रमाणपत्र मिळविणे. सहकारी संस्थेचा सभासद ज्यावेळी सभासदत्व मिळवतो ते सभासदत्व मिळविण्यासाठी त्याला संस्थेकडे भाग भांडवल म्हणून रक्कम द्यावी लागते किंवा सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती ही संस्थेचं भाग भांडवल खरेदी करते आणि भाग भांडवल खरेदी केल्याबद्दल संस्था काय करते? त्याला प्रमाणपत्र देते, भाग प्रमाणपत्र देते. हे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार आहे. संस्थेनं दिलं नाही भाग प्रमाणपत्र तर त्यानं ते घ्यायचं आहे कारण त्याला तो अधिकार आहे. दुसरा अधिकार सभेबाबतचा अधिकार. सभेबाबत काय अधिकार आहे? तर सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो आणि त्यामुळे अधिमंडळाची वार्षिक सभा, अधिमंडळाची विशेष सभा या सभांच्या सूचना मिळवण्याचा त्याला अधिकार आहे. त्याला सभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. सभेतल्या चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे आणि सभेमध्ये जर एखाद्या प्रस्तावावरती मतदान करण्याची वेळ आली तर ते मतदान करण्याचा अधिकार आहे. तिसरा जो अधिकार आहे तो म्हणजे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. तर व्यवस्थापन समितीबाबत अधिकार कोणता? तर संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी जी कमिटी नेमली जाते, जी समिती नेमली जाते तिला म्हणायचं व्यवस्थापन समिती. या व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवण्याचा सभासदाला अधिकार आहे. कोणताही क्रियाशील सभासद व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवू शकतो. त्याला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार हा झाला चौथा अधिकार. सहकारी संस्थेच्या कामकाजा संदर्भामध्ये किंवा संस्थेच्या सभा बोलवल्या जात नसतील तर त्या संदर्भामध्ये सभासद या नात्याने तो तक्रार अर्ज करू शकतो. त्याला तसा अधिकार देण्यात आलेला आहे. सहकारी संस्था नफा झाला की तो लाभांश रूपाने सभासदांच्या मध्ये वाटत असते. तर झालेला नफा लाभांश रूपाने लाभांश म्हणून मिळवण्याचा अधिकार हा सभासदाला असतो. सभासदाने ज्यावेळी भाग भांडवल खरेदी केलेलं असतं त्यावेळी त्याने खरेदी केलेल्या भाग भांडवलाला वारस त्याने द्यायचा असतो. वारस नेमण्याचा त्याला अधिकार आहे. दिलेला वारस जर त्याला बदलायचं असेल तर तो वारस बदलू शकतो. तसा त्याला अधिकार देण्यात आलेला आहे. इतर अनेक प्रकारचे अधिकार, छोटे मोठे अधिकार त्याला प्राप्त आहेत. म्हणजे सहकारी संस्थेची हिशेब पुस्तकं तो बघू शकतो, हिशेब पत्रक तो पाहू शकतो, पोटनियमाची प्रत तो मिळवू शकतो, सभासद नोंदवही तो पाहू शकतो. म्हणजे अशासारखे जे अधिकार आहेत हे अधिकार सभासदाला प्राप्त झालेले असतात. तर हे जे 7 अधिकार या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आहेत या अधिकारांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीनं करा. अतिशय महत्त्वाचा भाग आहे परीक्षेच्या दृष्टीने. ओके. आपण
सहकारी संस्थेच्या सभासदाचे अधिकार बघितले. सभासदाला मिळालेले हे अधिकार आहेत, कायद्यानं मिळालेले हे अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर त्यानं केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर त्याच्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. त्या जबाबदाऱ्यांचं पालनही संस्थेच्या सभासदानं करायला पाहिजे. आता कोणत्या जबाबदाऱ्या सभासदानं पार पाडल्या पाहिजेत, त्याच्यातली जी पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे भागधारणा करणे. भागधारणा करणे म्हणजे काय, तर संस्थेचं सभासद व्हायचं असेल तर संस्थेचे भाग खरेदी करावे लागतात, करायलाच पाहिजे, त्याशिवाय सभासद होता येत नाही. पण भाग धारण करताना, भाग विकत घेताना किती घ्यायचे, तर संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या म्हणजे अधिकृत भागभांडवलाच्या 1/5 पेक्षा अधिक किंवा रुपये 5 लाख पेक्षा अधिक किमतीचे भाग सभासदाला घेता येत नाही, सभासदाने घ्यायचे नाहीत. ही जबाबदारी आहे त्याची. ती जबाबदारी वारस नोंद करणे. सभासदानं भाग भांडवल खरेदी केलं, सभासदत्व मिळवलं, भाग भांडवल खरेदी केलं, तर या भाग भांडवलाच्या रकमेला वारस त्यानं नियुक्त केला पाहिजे, वारस दिला पाहिजे. नाहीतर सभासदाच्या मृत्यूच्या पश्चात काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळं त्यानं वारस दिला पाहिजे, वारस नेमला पाहिजे. वारस त्याला गरज वाटली तर त्यानं बदलला सुद्धा पाहिजे. तर ही त्याची दुसरी जबाबदारी आहे. तिसरी जबाबदारी आहे ती देयते संबंधीची जबाबदारी आहे, लायबिलिटी याला म्हणतात. सहकारी संस्थे उद्या समजा भविष्यामध्ये सहकारी संस्था जी आहे तिचं देणं द्यायची वेळ आली, तिच्या डोक्यावर देणं आहे, ती द्यायची जर वेळ आली तर त्या देण्याला सभासद हा जबाबदार असतो. त्यानं खरेदी केलेल्या भाग भांडवला इतकी त्याची जबाबदारी असते, ती नाकारून चालत नाही. समजा संस्था आहे, कर्ज दिलं सभासदाला, सभासदानं कर्ज घेतलं, तर ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे त्याच कारणासाठी त्यानं ते वापरायला पाहिजे. हा एक भाग जबाबदारीचा. शिवाय जितक्या कालावधीकरता कर्ज दिलेलं आहे तेवढ्या कालावधीमध्ये त्या कर्जाची परतफेड करणं ही सुद्धा सभासदाची जबाबदारी आहे. ही झाली कर्जफेडी संबंधीची जबाबदारी. संस्थेची काय देणी असतील ती देणी द्यायला तो जबाबदार असतो. म्हणजे समजा त्यानं आपल्या सभासदत्वाचा राजीनामा दिला, त्याचा राजीनामा ज्या तारखेला मंजूर झाला, सभासदाची हकालपट्टी झाली, तर ज्या तारखेला त्याची हकालपट्टी झाली त्या तारखेपर्यंत त्याच्या नावावर जे देणं असेल, म्हणजे समजा त्यानं संस्थेचं कर्ज काढलं असेल, देणं आहे ना संस्थेचं कर्ज, म्हणजे ते त्यानं जे काय असेल त्या तारखेपर्यंत जे देणं असेल ते त्यानं दिलं पाहिजे. सभासदानं उत्पादित वस्तूंची विक्री संस्थेमार्फत केली पाहिजे. सहकारी साखर कारखाना आहे, एक व्यक्ती साखर कारखान्याचे सभासद आहेत, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस पिकवला तर त्यानं तो आपल्या कारखान्यालाच विकला पाहिजे, अन्य कारखान्याला विकता कामा नये, विकायचा नाही. ही जबाबदारी. उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री करणे याचा अर्थ असा आहे की त्यानं ज्या कारखान्याचे आपण सभासद आहोत किंवा ज्या संस्थेचे आपण सभासद आहोत त्या संस्थेमार्फतच त्यानं उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री केली पाहिजे. सहकारी संस्थेच्या सभा, वार्षिक सभा, विशेष सभा या सभांना त्यानं हजर राहायला पाहिजे, सभेतील चर्चेत भाग घ्यायला पाहिजे, मतदानाची वेळ आली तर मतदान केलं पाहिजे. ही त्याची जबाबदारी आहे, ती त्यानं पार पाडणं आवश्यक आहे. सहकारी संस्थेची चौकशी बऱ्याचदा केली जाते, निबंधकाच्या मार्फत केली जाते. तर या चौकशीच्या वेळी चौकशी अधिकाऱ्याला माहिती देणं, त्याला जे काय माहीत असेल, चौकशी अधिकाऱ्याने जर त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, माहिती देण्यासाठी त्याला बोलवलं, माहिती घेण्यासाठी चौकशी अधिकारी त्याच्याकडे गेला, तर त्यानं ही माहिती
दिली पाहिजे, त्याची जबाबदारी आहे. संस्थेचं त्यानं जर नुकसान केलं, नुकसान भरपाई जी काय असेल ती सभासदानं द्यायची आहे. त्याच्यावर तसं बंधन आहे कायद्यानं. एक जबाबदारीचा एक भाग आहे तो. कायद्यानं बंधन आहे म्हणण्यापेक्षा हा जबाबदारीचा भाग आहे. ती जबाबदारी त्यानं पार पाडायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थेचं हित जोपासलं पाहिजे. सहकारी नियम आहेत, संस्थेचे पोट नियम आहेत, त्यांचं पालन केलं पाहिजे. संस्थेकडून सेवा घेतल्या पाहिजेत, त्या वेळेत परत केल्या पाहिजे. संस्थेमध्ये जे काय आपली तुटपुंजी, जी काय आर्थिक जे काय असेल, जो पैसा वगैरे असेल तो संस्थेमध्ये ठेवीच्या रूपाने ठेवला पाहिजे. संस्थेचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी त्यानं प्रयत्न केले पाहिजे. ही जबाबदारी आहे त्याची. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, या सभासदानं अधिकारांचा वापर, अधिकारांचा उपभोग आपण घेत आहोत हे लक्षात घेताना त्यानं हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की या माझ्या जबाबदाऱ्या आहेत. जबाबदारीची जाणीव ही सहकारी संस्थेच्या प्रत्येक सभासदानं ठेवणं केव्हाही संस्थेच्या हिताचं असतं आणि अंतिमतः ते सभासदांच्याच हिताचं असतं. तर आपण या ठिकाणी सभासदांच्या जबाबदाऱ्या आपण बघितलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जो भाग आज आपण अभ्यासला, सभासदांचे प्रकार, सभासदांचे अधिकार आणि सभासदांच्या जबाबदाऱ्या, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा किंवा आपल्या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा भाग आपल्याला सांगितलेला आहे, तो वाचा. परीक्षेच्या दृष्टीनं हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद.